मंडळी, झी मराठीचा एकेकाळी मराठी टेलिव्हिजन विश्वात दबदबा होता. झी मराठीने एकेकाळी दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. पण काळाच्या ओघात हे चित्र बदलले. आता TRPचा जमाना आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीचा TRPमध्ये दबदबा आहे. तर झी मराठीसुद्धा आपल्या चॅनलचा TRP वाढावा यासाठी वेगळे प्रयत्न करताना दिसतात. याचाच एक भाग म्हणून झी मराठीने काही दिवसापूर्वीच बऱ्याचशा चांगल्या मालिकांना निरोप दिला आहे. यामध्ये 36 गुणी जोडी, नवागडी नवराज्य, तू चाल पुढं, चला हवा येऊ द्या यासारख्या चालत असलेल्या मालिकासुद्धा झी मराठीने बंद केल्या. तर नवनवीन धाटणीच्या मालिका सध्या झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. यामध्ये काही दिवसापूर्वीच पारू आणि शिवा या 2 मालिका, तर 18 मार्चपासून पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या मालिका प्रसारित करण्यात आल्या आहेत. तर झी मराठीने आता TRP वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. झी मराठीच्या आता सगळ्याच मालिका दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक काळ होता की मालिका सोमवार ते शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला यायच्या. यानंतर सोमवार ते शनिवार. आता मात्र सोमवार ते रविवार म्हणजेच दररोज मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याची सुरुवात झी मराठीने केली आहे. तर या निर्णयामुळे तरी झी मराठीचा TRP वाढेल का हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर झी मराठीचा सध्याचा स्लॉट बघितला तर अप्पी आमची कलेक्टर ही मालिका संध्याकाळी 7, तर नव्यानं दाखल झालेली पारू ही मालिका संध्याकाळी 7:30, तर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका रात्री 8 वाजता प्रसारित होते. तर सारं काही तिच्यासाठी ही मालिका रात्री 8:30ला प्रसारित होते. तर नव्यानं दाखल झालेली शिवा ही मालिका रात्री 9, तर नुकतीच प्रसारित झालेली पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका रात्री 9:30, तर नवरी मिळे हिटलरला ही मालिका रात्री 10 वाजता प्रसारित होते. तर 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका रात्री 10:30ला प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता ह्या सगळ्याच मालिका दररोज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. तर या निर्णयामुळे झी मराठीचा TRP वाढो हीच सदिच्छा. तर या निर्णयाविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.